बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचा पवन चक्कीच्या गोदामामध्ये झालेल्या किरकोळ वादातून खून प्रकरणामध्ये आता अपडेट समोर येताना दिसत आहेत। पवन चक्कीच्या कंपनीकडे तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये नवीन गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल आहे। त्यामुळे या हत्येमागे पवन चक्कीमधील खंडणीचा तर वाद नाहीये ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। बीडमधील केज मधल्या एका गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती, तर पवन चक्कीच्या गोदामामध्ये झालेल्या किरकोळ वादातून खून झाल्याची माहिती समोर येते आणि या प्रकरणामध्ये पवन चक्कीच्या कंपनीकडे तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये नवीन गुन्हा दाखल झाल्याचंही कळत आहे। त्यामुळे आता संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे त्यामागचे कारण समोर येताना दिसत आहेत। तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।